मंडप वगैरे रेडी आहे, डीजेची गाडी आली आहे. बिर्याणी बनण्यासाठी बघितलं तुम्ही भांडे, एकदम धमाल होणार आहे आज. लागली होती तुझ्या मामा. मम्मी कशी दिसते सांगा वरमाई. सकाळपासून पिवळी साडी नेसली, आधी संध्याकाळी पण एकदम भारी आहे. कोणती साडी आहे संध्याकाळी? याच्यापेक्षा भारी आहे का? ही तरी जुनी आहे पण संध्याकाळी याच्यापेक्षा भारी एकदम नवीन साडी आहे ना. आजचा सगळ्यात मेन दिवस तो म्हणजे हळदीचा. आता हा असा आहे सकाळचा लूक, संध्याकाळी वेगळा असणार आहे पिवळाच. सगळेजण आम्ही येलो ड्रेसिंग करणार आहोत. आणि आजचा दिवस म्हणजे लग्न कार्यामध्ये सगळ्यात धिंगाणा आणि राडा घालण्याचा दिवस असतो. कसा टाइम चाललाय ना काहीच कळत नाहीये, एवढी गडबड गडबड गडबड. बाळाला तर ह्याच्याकडे दे त्याच्याकडे दे, पण तो माझ्याशिवाय बिलकुल राहत नाही. तरी एवढं सगळं आवरत आवरत आवरतही मी म्हणजे स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढते आणि रेडी होते. काल तर एकदम धम्माल झाली आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल एंगेजमेंटचा. पण काय करणार, एवढं सगळं करत असताना थोडंसं एक फोटोशूट घेण्यासाठी आणि रील्स वगैरे काढण्यासाठी एवढा जास्त वेळ मिळाला नाही. कारण गर्दी वगैरे बघून कान्हा फार रडत होता. आताही तो त्याच्या डॅडींकडे म्हणून मग मी शूट करू शकते. मामी आलात आमच्या, हॅलो करा मामी. आता आम्ही सर्वजणी पूजेचं सामान घेऊन आलोय. मांडव पूजायचं आहे म्हणतायत मामी. कानडी कुठल्याही घरचं लग्न वगैरे काही असू द्या, सगळ्यात जास्त कामाला येणारे लोक म्हणजे माम्या असतात मित्रांनो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि एकदम खरी आहे ती गोष्ट. ठीक आहे, पाया पडायला चल काना. काना मांडवाच्या पाया पडून घे तू. येस तूच 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 घे पाया पडून घे. चल चल, तुला पाया पडायला सांगितलं. चल ना, एवढं आरामात बसलास. ए सोना पाया पड. ही मी पुरचुंडी तयार केली आहे कान्हाला हातात किंवा पायामध्ये बांधण्यासाठी. म्हणजे हे काय करायचं, त्याच्याजवळ याच्यामध्ये धणे असतात, मांडव लागू नये असं म्हणतात बाबा आजी लोक वगैरे. त्याच्यासाठी हे धणे असे बांधायचे आणि लेकराच्या खिशामध्ये टाकायचे. आता ह्याच्या मागचं कारण वगैरे मी काही विचारलं नाही. ठीक आहे, आता प्रत्येक गोष्ट आपल्याला काही विचारायची गरज पडत नाही. त्यांनी सांगितलं म्हणून काही गोष्टी करायच्या त्यांच्या मनासाठी. तर ही अशी पुरचुंडी असते. आता असतात धणे. तुमच्याकडे हे असं काही करतात का लग्न वगैरे असल्यानंतर, मांडव टाकल्यानंतर? हे मला नक्की सांगा. असं वाटत होतं की आपण मोबाईल मध्ये लावलेलं आहे गाणं. एकदम जुळले आणि टॉप टू बॉटम पूर्ण फिनिश केलं गाणं पप्पानी. त्याच्यावर पण नाही लगेच गेले. खूप भारी. मामी जेवण कसं आहे? त्या म्हाताऱ्याचा पण खूप आवाज बरं का. पण यांनी डान्स बसवला नाही, सरप्राईज. कोण म्हणे? कविता म्हणे यांनी बसवल्यालाच पहिला डान्स बसवला होता ना त्यांनी. सोबत प्रॅक्टिस केलीच नाही, व्हिडिओ कॉल वरती त्यांनी एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन केलं आणि नंतर डान्स केलं. असंच आयुष्यभर कायम जमलं तर होतं, आहे की नाही? मला परेशान करू नको. पण झालं मम किती वेळेस मम देऊ. या जेवायला. खरी गोष्ट मामी हे सही माझं तिथे काढ. हे दोन आता माझ्या हात कसं काढलंय मनुबाईनी. खाणे घ्या ना तोपर्यंत. खाणे पण आपले रेकॉर्ड होतील ना. कॅमेरामॅन मला यायला पाहिजे म्हणा म्हणा यायलाच पाहिजे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून. प्रकाश रावांचं नाव घेते, दिवेकरांची सून. थांबा 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 एकच
जन्म दिला मातेने, पालन केले पिताने, आरवीचं नाव घेते पत्नी या नात्याने. चल थांबा मी ती त्या साईडने जातो. म्हणजे मीनाक्षीचं तोंड नेहमी सुकलेलं फुलावाली कोमजू नकोस टवटव आहे पाणी मंगळसूत्राचे 2 वाट्या सासर माहेरची खून प्रकाशरावांचं नाव घेते दिवेकरांची सून. हिऱ्याची अंगठी निळ्या झेंड्याची खून राहुलच. नाळाचं पाणी धुणं राहुलची राणी. रजनीकांतच्या नावाची हळद नवरी ऋतुजा लावेल अंगाला. श्रीकांत रावांचे नाव घेते, ऐकायला सांगा सगळ्यांना. अरे वा चला सुरुवात. सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण तुषारावांचं नाव घेते, ऐका सर्वजण. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, नितीन रावाचं नाव घ्यायला सगळ्यांनी अडवलं. घरी आता त्यांच्या सुनबाई आली, घरी आता त्यांच्या सुनबाई आली, मनालाच त्यांच्या नवलाई झाली, मनाला ग आता नवलाई झाली. रजनीकांत माझा नवरदेव झाला, रजनीकांत आता नवरदेव झाला, त्याच्या नावाचे हळकुंड फोडा, त्याच्या नावाचे हळकुंड फोडा, 5 सवासनींनो हळकुंड ग फोडा, 5 सवासनींनो हळकुंड ग फोडा. म्हणावं आता दुसरं. नवरा असावा प्रेमळ आणि हौशी, श्रीकांतरावांचे नाव घेते, रजनीकांतची शिदोरी सोडायच्या दिवशी. गुलाबजामुन ड्राय गुलाबजामुन नाही, पाकातले शंकरपाळे. ते तसेच जाऊ दे आपल्या घरी. चिवडा फेवरेट आहे. द्या आता सगळ्यांना थोडं थोडं.